पाया पडली यासाठी मी न सोडी वरद गोष्टी देणे नाही तुझे पोटी महाहट्टी होशिराया। आता खरं हट्टी कोण होत? आणि काय म्हणते माहिती? महाहट्टी हो शिराया। तुम्ही महाहट्टी होऊ नका म्हणले, हात धरू नका माझ्या बरोबर, माग सरू नका, दिलेला शब्द पूर्ण करा, आपल्या शब्दाला जागा बोल पूर्ण करा। एवढं कसं हट्टीत म्हणल्या, तुमच्या पुढे डोकं बी हलवून घेतलं तरी तुम्हाला घामच फुटत नाही काय? माय जसं आलंय तसे बघते। कोणची काही म्हणते ही कळली का? रामायणातली। आता लय तुम्हाला हसू येईल। प्रपंचातलं सांगा का माणसं मोकळीच होते, तर झालेलं गचकरण आहे प्रत्येकाला, पण खाजूलं की बरं वाटतंय ते म्हणजे सांगा ना इकडल्या गोष्टी। याच्यात काय प्रत्येकाला दुःख आहे, बरोबर आहे का? आता आम्ही इथं यायचं लांबून लांबून, हे महाराज यायचं म्हणायचं, सकाळी मी उठलो आणि मालकीन म्हणली की कुठं निघाला तिकडे नाचत। आता हे तुम्हाला सांगण्यासाठी तुम्ही इथं आलात का? अरे घरच्या काय गोष्टी सांगता, एक एक इथला रामायणाच्या ओवी सांगा, त्याच्यातला शब्द सांगा, तुम्हाला त्याच्यातलं काय जमतंय ते सांगा, काही या मंडळीच्या कानात पडन हे सांगा। मी घरी पिठलं खाल्लं, आमटी खाल्ली, शिळी भाकर खाल्ली, आणि उलट तुम्ही हसलात की आम्हाला बरं वाटतंय, झालं गेलं रामायण असंच वाऱ्या वाऱ्याने। म्हणूनच आहे ते पुन्हा पुन्हा जे सांगावं लागते त्याचं काय? मग आजी माझी पेरिले, बरोबर आहे का? खडकी वरसले माऊली म्हणले तसं। मग किती डोंगरावर पाऊस पडला तरी त्याचा उपयोग होत, भाजलेलं बी पेरलं म्हणजे ते उगवत किती ना। आता माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे तुम्ही, आमच्या रामराजे महाराजांनी सांगितलं एक मोजकं, आणि जे आपल्याला या ठिकाणी सेवा करायची याचा आपण भान ठेवला पाहिजे, समयाला सादर झालं पाहिजे, वेळेचं भान ठेवलं पाहिजे। अशा सर्व गोष्टीची आठवण कैकेयी राणी राजा दशरथाला करून देतात। मग पुन्हा पुन्हा असणारा राजा दशरथ ही विनंती करतात। पुढं काय झालं? तू तवन देसी वरदान मज मनसी महाविघ्न तरी व्यापुला देईन प्राण सुख संपूर्ण हो तुम्हा। बरं आहे का? आता बाई तर म्हणली आता नाहीच का द्यायचं, मीच जाऊन जीव देते। आता तर सुखानं खाताना तुम्ही माझ्यासाठी तुम्हाला लय गदार आलाय का? ती म्हणली सुखी देते म्हणले, आता मी प्राण देते, मला जर माझी नाही पूर्तता केली तर राहून तरी काय उपयोग आहे? मी आता जाऊन जीवच देते, वेळ नाही आपल्याकडे, पण माया लय उदार होत्या जीवावर। एक बाई म्हणली तिकडे आमच्या तिकडे इकडली नाही, ती म्हणली माय कदूर आला या संसाराचा, आता काय करते? जाऊन जीवच देते। आणि घरात वाकून बघायली। मालक म्हणले आता काय राहिलं? नाही माय बाहेरले अंधार आहे म्हणले, तिथं जाऊस तर कंदील लागेल ना। कळलं का नाही? 4Gचं कार्ड लागतंय कळायला। हातात कंदील असतो पुन्हा जीव द्यायचं म्हणजे, तसं काही म्हणली नाही का दिलं?